आज मी सरबताची गोष्ट सांगणार आहे। एके दिवशी तोसिया आणि मिलीने सरबत बनवले। दोघींनी पाण्यात लाल लाल सरबत मिसळले। हो, मिली रंग किती आहे। सरबतामध्ये साखर पण घातली, त्यामध्ये भरपूर बर्फ टाकला। तोसिया आणि मिली सरबत प्यायला बसल्या। त्या सरबत पिता पिता गप्पा मारू लागल्या। मला पार्टी। मिलीने तोसियाला आपले अर्धे सरबत दिले। धन्यवाद मिली। दोघी पुन्हा सरबत पिऊ लागल्या। तोसिया हातवारे करून बोलत होती। तिचा हात लागून सरबत सांडले। तोसियाचे लक्ष सांडलेल्या सरबताकडे गेले। तिला सांडलेले सरबत ढगासारखे दिसले। तोसियाने त्या सरबतामध्ये बोटाने फिरवून मासा बनविला। तिने माशाचे शेपूटही बनविले। मिलीने सांडलेल्या सरबतापासून फूल बनविले। फुलाच्या खाली 2 पाने सुद्धा काढली। तोसियाने फूल पुसून सूर्य बनविला। तोसियाने सूर्याची लांबच लांब किरणे काढली। नंतर तोसियाने एक होडी बनवली। तिने होडीवर एक झेंडा काढला। मिलीने त्या झेंड्यातूनच एक पतंग बनविला। तोसियाने पतंगाचा लांब दोरा बनविला। ती पतंगाची दोरी खोलीभर ओढत राहिली। मिळाली। मिली तिच्या मागे मागे चालत होती। वाव, किती मजा येते। तोसिया म्हणाली, आपण ममताला बोलावून आणू, तिला हे सर्व दाखवू। तोसिया आणि मिली ममताला घेऊन परतल्या। सरबताचा पतंग आणि दोरी तर गायब होती। त्याने पाहिले की मुनमुनने सर्व सरबत फस्त केले होते। तोसिया आणि मिली जोरजोरात हसू लागल्या।